तुमच्याकडून मला जी शिकवण भेटली हीच मी प्रेक्षकांना सांगतोय. ही तुमचीच शिकवण आहे. हे जर तुम्हीच डायरेक्टली सांगितलं असतं तरी तेच झालं असतं. थँक्यू. ते तुमच्या मधून जे माझ्यात आलं तेच मी सगळ्यांना सांगितलं. जय हिंद. माझं नाव हौलदार नारायण सनगर. आज अशा एका व्यक्तीची मुलाखत मी घेणार आहे की काही काळापूर्वी तो माझा विद्यार्थी होता आणि विद्यार्थी असताना मी त्याच्याशी त्यावेळी मला कधी वाटलं नव्हतं की मला याची मुलाखत घ्यावी लागेल. असा व्यक्ती आहे की जो विद्यार्थी दशेमधून बाहेर पडलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आज तो एक मर्चंट नेव्हीमध्ये एक चांगल्या पदावरती आहे. 3rd नंबरचा इंजिनियर आहे. आता 4th इंजिनियर होणार आहे. पण तो एक नवीन पिढीसाठी एक रोल मॉडेल आहे असं मला वाटतंय. म्हणून त्या मी माझ्या विद्यार्थ्याजवळ आलोय आणि त्याचा मुलाखत घेत असताना मला जो आनंद होतोय हा माझ्या जीवनातला प्रमुख आनंद आहे. कारण ज्या मुलांना आपण शिकवलं त्या मुलांची मुलाखत घेणं एका शिक्षकासाठी फार एक अभिमानाचीच गोष्ट असते. तशी गोष्ट करताना आज एक माझ्या जीवनातला महत्वपूर्ण दिवस आहे असं मला वाटतंय. तर नमस्ते रजत. नमस्ते. जय हिंद. मी तुझ्याकडून पहिले हे जाणून इच्छितोय तुझं पूर्ण परिचय थोडासा मुलांना दे, लोकांना दे. नमस्कार. मी रजत गायकवाड. मी सैनिक स्कूल सातारामध्ये माझं प्राथमिक शिक्षण घेतलं. बरोबर. आणि त्यावेळेसच माझा हा एक एम होता माझा की मी डिफेन्स फोर्सेस जॉईन करू. बर. कारण माझ्या बाबांची पण इच्छा होती आणि मलाही त्यात आवड होती. बर. मग सैनिक स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण जे झालं त्यामध्ये मला सगळी त्यांनी डिफेन्सशी रिलेटेड सगळी मला नॉलेज तिथं भेटले मला. बर. आणि मग हे माझ्या डोक्यात एम असताना मी त्यासाठी खूप कष्टही घेतले होते. जेव्हा मी 11वी 12वी मध्ये होतो तेव्हा NDAचा एक अभ्यास केला होता आणि काही कारणांमुळे ते एम जे आहे माझं ते साध्य करू शकलो नाही मी. कारण NDAच्या एक्झामला जेव्हा गेलेलो तेव्हा मी आजारी झालेलो. त्यामुळे मला त्या कारणामुळे मला ते करता आलं नाही. मग मी ठरवलं की ठीक आहे, जरी आता नाही झालं तरी नंतर आपल्याला डिग्री केल्यानंतर चान्स आहेत डिफेन्स मध्ये जाण्याचे. बरोबर. मग त्यासाठी मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं. बरोबर. की जेणेकरून म्हणजे जरी काही इथे डिफेन्स मध्ये झालं नाही तरी माझ्याकडे एक बॅकअप राहील म्हणून. आणि मला आधीपासूनच मशीन्स मध्ये वगैरे इंटरेस्ट होता. त्यामुळे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग चूज केलं. बरोबर आहे. तू ज्यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा निर्णय घेतलास त्यावेळी तू वारणा इंजिनिअरिंग कॉलेजवर आलास. बरोबर. मग वारणा इंजिनिअरिंग कॉलेजवर आल्यानंतर तुला कसं अॅटमॉस्फिअर मिळालं की एक तू सातारा सैनिक स्कूलचा विद्यार्थी आणि अचानक तू एका इंजिनिअरिंग कॉलेज आला, तुला फ्रीडम मिळालं म्हणजे तू आकाशात मोकळा पंछी झाला, जसं पिंजऱ्यातला पोपट होतास तू मोकळा ज्यावेळी आकाशामध्ये आलास तेव्हा तुझा काय अनुभव आहे? अनुभव असा आहे की जेव्हा मी सैनिक स्कूलमध्ये होतो तेव्हा आम्हाला डिफेन्स सोडून बाकी कशाची काही माहिती नव्हती. जेव्हा मी 12वी मधून पासआउट झालो तेव्हा बाहेरच्या जगात कसं असते, कॉलेजेस कसे असतात, काही याचा म्हणजे आयडिया नव्हती मला. आणि जेव्हा माझं ऍडमिशन झालं तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये तेव्हा मी जस्ट म्हणजे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये रुळायला लागलो. आणि मला पहिल्यापासून म्हणजे सैनिक स्कूलमध्ये असतानापासून सकाळी उठून PT वगैरे करायची सवय होती. आणि हे मी तिकडेही सुरू ठेवलं. रनिंगची मला लहानपणापासून आवड आहे. मग मी माझं रनिंग सुरू ठेवलं इंजिनिअरिंगला आल्यानंतर. आणि फ्रीडमची गोष्ट केली तर जरा म्हणजे ते एक नवीन एक्सपिरियन्स होता. कारण मी 6 वर्षे सैनिक स्कूलमध्ये हॉस्टेलमध्येच राहिलेलो होतो. बरोबर. आणि जेव्हा बाहेर आलो तेव्हा मग ते एक वेगळं फ्रीडम जाणवायला भेटलं मला. की म्हणजे कशाची बंदिस्त नाही किंवा काही नाही. मग तो एक जरा वेगळा एक्सपिरियन्स होता. पण मी त्यात ऍडजस्ट झालो. 1 वर्ष झालं. मी माझं फिटनेस आणि माझं जे रुटीन होतं सैनिक स्कूलचं ते मी म्हणजे त्यात मी खंड पाडू दिला नाही. मला एक सांग बाळा की इथून मागे ज्यावेळी इंजिनिअरिंगला मुलं यायची त्यावेळी तर सिन्सिअर असायची. मला माफ कर हे शब्द बोलताना. आता जी नवीन मुलं ऍडमिशन घेतात सिन्सिअरिटी थोडीशी कमी प्रमाणात राहिलेली आहे. त्याचं तुला काय म्हणता येईल का? तुला सांगता येईल का? माझ्या मते जेव्हा मी सैनिक स्कूलमध्ये होतो तेव्हा आमचे जे शिक्षक होते किंवा आमचे सिनियर्स होते हे खूपच स्ट्रिक्ट होते. आणि स्ट्रिक्ट असल्यामुळे आम्हाला म्हणजे सेल्फ डिसिप्लिन जरी नाही करता आलं तरी त्या भीतीपोटी आम्ही डिसिप्लिन राहिलो आणि सिन्सिअर राहिलो.
आता हल्ली तो जो स्ट्रिक्टनेस आहे तो एक वाईट गोष्ट अशी मानली जाते की स्ट्रिक्ट नसायला पाहिजे टीचर्सनी किंवा, आणि ह्यामुळं मुलांमध्ये म्हणजे ती सिन्सिअरिटी किंवा ती जी डिसिप्लिन आहे ते डेव्हलप होत नाही. मग माझं हेच म्हणणं आहे की म्हणजे शिक्षक असू दे किंवा सिनियर्स असू दे किंवा आपले जे गायडन्स देणारे जे कोणी व्यक्ती आहेत ते स्ट्रिक्ट कोणतरी एक असावं आपल्या, की जो आपल्याला डायरेक्शन देईल. बरोबर आहे. सातारमध्ये तू सैनिक स्कूलला असताना रजत, तुला कधी शिक्षकांचा मार खाणे वगैरे मिलिटरीच्या शिक्षकांचा असा योग आला का रे? हा, म्हणजे सैनिक स्कूल सातारामध्ये तसं म्हणलं तर म्हणजे पनिशमेंट्स आणि रगडा जो आपण म्हणतो बरोबर डिफेन्सच्या भाषेमध्ये, तर तो खूप भेटला आणि त्यामुळं म्हणजे डिसिप्लिन माझ्या रक्तातच आले ते. बरोबर. त्यामुळे आणि हे मला आता पण वाटतं की हे गरजेचं आहे. लहानपणापासून जर तुम्ही त्या डिसिप्लिनसाठी जर तुम्हाला ते डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला काही प्रमाणात या गोष्टी करायला पाहिजे. पण आज गव्हर्नमेंटच आदेश काढला की मुलाला मारायचं नाही. एखाद्या शिक्षकाने एखाद्या मुलाला थप्पड मारली तर पालकांचं तक्रार घेता त्या शिक्षकाची नोकरी सुद्धा जाऊ शकते, अशी परिस्थिती आताची आहे रजत. बरोबर. पण ऍक्च्युअली तुझं मत काय आहे याबद्दल? मला ह्यामध्ये माझं मत एक मिक्स्ड ओपिनियन आहे माझं, की कुठलीही गोष्ट जास्त झाली तर ती चुकीची आहे. म्हणजे मुलांना मारहाण करणे हे मी चुकीचं मानतोच, पण ती जर मारहाण त्याला नुकसान देणार नसेल तर ती चांगली आहे. जर त्याला कायम टॉर्चर किंवा त्याला म्हणजे असं एक डॉमिनन्स फील झाला तर ती चुकीची आहे, कारण त्याला त्याचे इफेक्ट्स हे खूप वर्षानंतर जाणवतात आणि तो मुलगा अंडर कॉन्फिडंट बनतो. हेही त्याचे तितकेच खरे दुष्परिणाम आहेत. पण थोडा स्ट्रिक्टनेस पाहिजे ह्यासाठी, कारण भीतीपोटी का असे ना पण मुलं आपलं डिसिप्लिन आणि सिन्सिअरिटी हे आपल्यामध्ये डेव्हलप करतात. बरोबर. त्यामुळं थोडं त्यांना भीती पण पाहिजे, पण डॉमिनेट केलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट त्या मुलाला माझं असं म्हणणं आहे की जो शिक्षक किंवा जे गायडन्स करणारे आपले हे आई बाबा आहेत किंवा सिनियर्स असतील, त्यांनी 2 पर्सनॅलिटीज ठेवली पाहिजे. एक म्हणजे खूपच स्ट्रिक्ट पर्सनॅलिटी की जे भीतीपोटी आपल्या जे स्टुडंटला गाईड करू शकतात आणि त्याच वेळी शांतपणे त्यांना समजवू पण शकतात की हे बरोबर आहे हे नाही. दोन्ही हे पाहिजेत. मग त्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला एक काय म्हणतो कॉन्फिडन्स येतो. बरोबर. हे जे आपल्याला सांगतायत ते आपल्याला नुकसान पोहोचवण्यासाठी नाही करत आहेत, हे आपल्यासाठी चांगलंच सांगतायत. त्यामुळे आपण ऐकलं पाहिजे. जरी त्यांनी आपल्याला कधी म्हणजे रागवलं किंवा मारलं ते आपल्या भल्यासाठीच करतायत. बरोबर. त्यामुळे हे 2 पर्सनॅलिटीज आपल्या शिक्षकांमध्ये किंवा आपल्या सिनियर्समध्ये असणं गरजेचं आहे. मग ज्यावेळी तू वारणा इंजिनिअरिंग कॉलेजला असताना माझ्या अंडरमध्ये आलास त्यावेळी तुला असं काही जाणवलं का? हे जे मी आता बोललो ते एक्झॅक्टली तेच मला वारणा, कारण मी मुलाखत घेतो म्हणून मला मोटिवेट करू नकोस. तसं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही जेवढं स्ट्रिक्ट होता तेवढंच तुम्ही आम्हाला म्हणजे प्रेमानं गायडन्स वगैरे दिलं आणि हे गरजेचंच आहे. आणि त्यामुळे आम्हाला भलेही तुम्ही त्यावेळी आम्हाला आवडलं नसेल तुमचं म्हणजे स्ट्रिक्टपणा, पण ते नंतर आम्हाला जाणवलं की हे जेही करताय ते त्यात तुमचं काय स्वतःचा त्यात गेन नाहीये. तुम्ही जे करताय ते आमच्या चांगल्यासाठीच करताय. हे आम्हाला त्यामुळे जाणवलं, कारण तुम्ही भलेही स्ट्रिक्ट असाल काही गोष्टीत, पण त्याच ॲट द सेम टाइम यू आर सॉफ्ट अँड यू आर लाईक अ फादरली फिगर टू अस, की तुम्ही आम्हाला समजून सांगितलं काही गोष्टी आणि त्यामुळे आम्ही कधी त्याचं वाईट वाटून घेतलं नाही. बरोबर. पण मला ह्या गोष्टी एक आनंद काय आहे रजत, की जी मुलं माझ्या अंडरमध्ये शिकलीत त्या पिरियडमध्ये ती मुलं आता म्हणजे बऱ्यापैकी सर्व मुलं हायर पोझिशनला आहेत. जिथल्या पण कंपनीत असू देत, डिफेन्समध्ये ऑफिसर झालेले असू द्यात, तू आता मरीन इंजिनमध्ये भारतात 10वा आलास, ही गौरवाचीच बात आहे. आणि ह्या मुलांना मी शिकवलं ती मुलं हायर पोझिशनला, याचा मला अभिमान पण आहे. पण मी जरा पौराणिक शिक्षकासारखं वागतो, म्हणजे पौराणिक शिक्षकासारखं मुलांना स्ट्रिक्ट ठेवतो, त्यांना पनिशमेंट मी करायचो, त्यांना कधी माफी करत नव्हतो. तर याचा परिणाम मुलांच्यावर कधी रागा स्वरूपात झाला का रे? ही जी तुमची शिकवण्याची पद्धत आहे किंवा तुमचा जो तुमची वे ऑफ टीचिंग आहे, ही म्हणजे एक कन्व्हेन्शनल वे नाही आहे की जेव्हा शिक्षक नॉर्मल शिक्षक जेव्हा आपल्या शाळेत किंवा आपल्या कॉलेजमध्ये भेटतात,
ह्यांना हे सगळं करणं गरजेचं नाहीये. त्यांना फक्त त्यांचं काम आहे की आपला सिलेबस आहे तो शिकवणं. तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला खूप काही काही गोष्टी शिकवल्या आणि खूप काही काही आम्हाला हॅबिट्स डेव्हलप केल्या आमच्या. मग हे शक्यता कोणी म्हणजे हे असे करणारे शिक्षक आजकाल मिळणं खूपच दुर्मिळ आहे. म्हणजे माझ्यासारखे शिक्षक आजकाल मिळणं दुर्मिळ आहे. पण हे करत असताना मला एक आनंद काय आहे की माझी मुलं अजून सुद्धा माझ्या जवळ आहेत, मला कनेक्टेड आहेत, मला भेटतात. त्याचं कारण हेच आहे की तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला म्हणजे भले स्ट्रिक्ट असाल पण ते एक छाप सोडली तुम्ही की जे काही आम्ही आहे ज्यात आमच्या हॅबिट्स मधून ज्या आम्ही बाकीच्यांना दाखवतो हे सगळं काय कुठे ना कुठे ते तुमच्या शिकवण्याशी रिलेट होतं. त्यामुळे आम्हाला कायम म्हणजे ते आठवणीत आहात तुम्ही. बरोबर. भले आम्ही कुठल्याही पोस्टवर जाऊ, कुठेही जाऊ, पण तुमची आठवण सदैव राहणार आम्हाला. ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. पण याचा फायदा तुम्हाला आताच्या जगामध्ये होतो का? कसं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूपच वाईट प्रसंग पण येतात आणि ते प्रसंग आपण जर म्हणजे एका पॉझिटिव्ह वे मध्ये नाही घेतले तर मग आपण अजून खाली जात राहतो. बरोबर. त्या प्रसंगातून आपण शिकवण घेतली की आता जसं माझ्यासोबत झालं की मी इंजिनिअरिंग मध्ये असताना माझे मार्क्स खूप कमी म्हणजे तुला 42% मार्क्स होते. 42% थर्ड इयरला. थर्ड इयर इंजिनिअरिंगला ऍग्रीगेट 42 होता. आणि मग हे झाल्यानंतर मला म्हणजे त्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी मी म्हणजे एक पॉझिटिव्ह वे मध्ये त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि मग मी माझं जे ड्रीम होतं की मला एअरफोर्स मध्ये जायचं होतं त्यासाठी मी प्रयत्न केले. मग एफकॅट एक्झाम आहे ती क्लिअर केली मी आणि मग त्यानंतर त्या वे मध्ये मी एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यातून मी नेगेटिव्ह सर्कमस्टान्सेस मधून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी पुढे माझी वाटचाल केली. त्यामुळे जे काही मला फळं भेटली ती सगळी पॉझिटिव्हच भेटली. बरोबर. नेगेटिव्ह सर्कमस्टान्सेसला जर नेगेटिव्ह म्हणून जर डिप्रेशन मध्ये जाऊन जर मी काही केलं असतं तर माझ्या हाती काहीच लागलं नसतं. बरोबर. मग तू त्यावेळी सेकंड थर्ड इयर इंजिनिअरिंग पर्यंत तू गेम फास्ट खेळायचंस पबजी, बरोबर ना? मग तुला पबजीतून आलाच बाहेर आणि ज्यावेळी माझ्या अंडरमध्ये आला त्यावेळी तुला मोबाईलची एकदम बंदी पडली. त्याचा परिणाम त्या डोक्यावर झाला का रे? अगदीच. कारण तो काळ असा होता कारण प्रत्येक जो टीनेजर आहे तो ह्या काळातून जातो आणि त्यावेळेस त्याला ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे महत्वाच्या असं म्हणता येत नाही पण त्या गोष्टी त्यांना अवॉइड करता येत नाहीत. खूप अवघड जातं म्हणजे मोबाईल फोन असू दे, गेम्स असू दे. आणि बरोबर त्याच फेज मध्ये आपल्याला एक असा कोणतरी एक गाईड करणारा आणि त्यापासून दूर ठेवणारा एक माणूस भेटला हे खूप गरजेचं आहे आणि तो मला भेटला. त्यामुळे मी या सगळ्यातून बाहेर आलो आणि माझ्या करिअरवर फोकस करू शकतो. तुला एक गोष्ट आठवते का रे की ज्यावेळी तुझ्या वडिलांनी मला फोन केला आणि सांगितलं आज भाऊबीज आहे आणि मुलग्याला जर पाठवून द्या घरी आणि मी त्यांना नकार दिला, ते तुला आठवतंय का? तुला त्रास झाला का त्या गोष्टीचा? त्रास नक्कीच झाला कारण प्रत्येकाला आपले सण साजरे करणं हे म्हणजे फॅमिली सोबत टाइम स्पेंड करता येतो त्यामुळे हे सण साजरे करणं हे सगळं आवडतं. पण ऍट द सेम टाइम परीक्षा होत्या आणि तो काळ असा होता की म्हणजे माझं प्रिपरेशन खूप कमी होतं आणि त्यामुळे ते सगळं तुम्ही असेस करून मला म्हणजे जायचं. पण तुला भाऊबीजेला लाडू पण खायला घातले म्हणजे आणून डब्यातून दिले? ओके, दिले ना? दिले. हा म्हणजे तुम्ही हे मेक शुअर केलं की माझा सण जरी मिस झाला तरी त्यातले जे म्हणजे मला असं पूर्णपणे वाटलं नाही पाहिजे की हा म्हणजे मला तो सण साजरा करता आला नाही. आणि तुम्ही हे मेक शुअर केलं की मी म्हणजे माझं प्रिपरेशन चालूच ठेवून डायव्हर्ट नाही झालं पाहिजे कुठल्या गोष्टी. बरोबर. कारण तुला थर्ड इयर पर्यंत 43% मार्क्स होते पण फोर्थ इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये 7th सेमिस्टरला तुला 78% मार्क्स मिळाले. तात्यासाहेब कोरे यांच्या पुतळ्यासमोर तुम्हाला सांगितलं. आणि 8th सेमला तुला 80% मार्क्स मिळाले. म्हणजे 43% विद्यार्थी हा म्हणजे 80% मध्ये जाऊ शकतो. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे रजत गायकवाड. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणजे ज्या मुलाला 43% एका शिक्षकाने याला नाकारलेलं, वर्गामध्ये एका शिक्षकाला याने क्वेश्चन चुकीचा विचारला आणि त्या सरांना थोडस ते बॅड फील झालं आणि त्याला नाकारलं त्या शिक्षकांनी. पण त्यांना परत कन्व्हिन्स केलं, त्यांना समजावून सांगितलं, त्यांनी ऐकलं, त्यांनी पण त्याला चांगला सपोर्ट केला.
पण जो मुलगा 43% मध्ये टाकाव ॲरोगंट म्हणून ज्या विद्यार्थ्याचं म्हणजे म्हणायचे शिक्षक, त्या विद्यार्थ्याला परत शिक्षकाने सुद्धा त्याला चांगला स्टुडंट म्हणून त्याला रिस्पेक्ट करण्याचं काम चालू केलं. की आता मी 43% मार्क मला थर्ड इयर पर्यंत होते आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येक फॅकल्टीच्या नजरेत माझी इमेज जरा लो होती, कारण मी कॉलेज वगैरे जास्त अटेंड करायचं नाही असं. मग हे जे मला 80% वगैरे मार्क मिळाले, हे प्रत्येक स्टुडंटच्या अंगामध्ये एक म्हणजे ते पोटेन्शियल आहे, पण ते बाहेर काढण्याचं काम शिक्षकांचं आहे. बरोबर. एक शिक्षकांचं काम आहेच ते, पण हल्ली कोण शिक्षक तसा मिळणं, शिक्षक काय करतात की जे आपलं सिलेबस आहे ते शिकवून जातात आणि त्यांना वाटतं की फक्त शिकवणं हे म्हणजेच सिलेबस शिकवणं हे म्हणजेच शिक्षण देणं आहे असं. पण तसं नाही, प्रत्येक मुलामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि ते बाहेर काढण्याचं काम हे शिक्षक करतात. बरोबर. आणि तेच तुम्ही केलं आणि त्यामुळे आता जे मी पोझिशनला आहेत ते मी येऊ शकलो. ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे. पण मी तुला एक विचारतो, मी मिलिटरीतून आलेलो, माझं शिक्षण थोडंसं कमी होतं आणि माझं इंग्लिश कम्युनिकेशन पण चांगलं नव्हतं, त्याचबरोबर मला अकॅडमिक ज्ञान नव्हतं, पण माझं मोटिवेशन तुम्हाला जे मिळालं ते तुम्हाला एक चांगलं हे करायचं कार्य ऊर्जा देत होतं का? म्हणजे तुमच्या अंगात जी एनर्जी आहे ती आम्हाला कायम अशी वाटली की आमच्या म्हणजे ती एनर्जी आम्हाला स्वतः एनर्जी देत होती. तुमच्या भाषणात म्हणा किंवा तुमचं जे वागणं होतं आमच्याशी, जे जसं तुम्ही आम्हाला हँडल करायचं, त्या सगळ्यामध्ये आम्हाला एनर्जी फील व्हायची आणि आम्ही त्या एनर्जीमधून आमच्यात मध्ये एनर्जी डेव्हलप केली. मला प्रेक्षकांना एवढं सांगायचं की रजेची जी चारपाई होती, ज्या खाटवरती झोपायचा, तिथून पुढे 4 वर्ष पोरांना विद्यार्थ्यांना हे सांगायचं, ह्या चारपाईवर जे झोपल तो लकी पर्सन असेल असं मी सांगायचो. आणि जवळजवळ त्या चारपाईसाठी म्हणजे त्या खॉटसाठी भांडणं लागायची, मी जाणार देतं म्हणून सांगायचे आणि भांडणं लागायची. तर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचं की ह्या चारपाईवर जो राहील तो लकी असेल. आणि त्या मुलाला मी ह्याने सांगायचो, ह्या चारपाईवर झोपणाऱ्या व्यक्तीला रोज मुस्काडीत खायला लागणार म्हटलं, एक थप्पड मी रोज मारतो म्हटलं त्या मुलाला. आणि मी मारायचो, मुलं आनंदाने ते घ्यायचं. मला आनंद काय आहे रजत, की आज बेसिक माझी मुलं थोडीशी लांब गेलेली आहेत, म्हणजे फॉरेन मध्ये आहेत. दिग्विजय चौगुले असू दे, परत माझा अनुज जाधव असू दे, पंडित शुभम पंडित ऑफिसर झाला तो असू दे, खजुरे असू दे, बालाजी असू दे, असे शरद कृष्णा आणि माझे फडतरे जी माझी आवडती, ज्यांना मी सदैव मारायचो, ही मुलं असू देत, ते आज एक पोझिशनला पोहोचलेले आहेत किंवा एका चांगल्या लेवलला गेले आहेत. त्यांचा कॉल आला तर मला पण समाधान होतं. आपला तुझा विशाल नायकोडीचा कॉल आला, एका गरीब कुटुंबातून आलेला विद्यार्थी, ज्या मुलानं पैसे भरताना अडचणी यायच्या, त्या मुलगा आज एक ऑफिसर झालेला आहे. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि हे करत असताना मला सुद्धा गर्व फील होतो. माझं असं मत आहे की तू एक प्रश्न केला की शिक्षक असे मिळणं कठीण आहे, असं का म्हटलं असतो रजत? कारण शिक्षक त्यांचं जे त्यांना बेअर मिनिमम जे रिक्वायरमेंट आहे त्यांचं, की त्यांना एक सेट ऑफ एक बुक्स दिलेत आणि त्यांना एक सेट ऑफ सिलेबस दिलाय. हा त्यांना जर त्यांनी हे शिकवलं फक्त तर त्यांचं काम झालं. बरोबर. त्यांना कोणी हा प्रश्न करू शकणार नाही की हा तुम्ही ह्याच्यावरती का नाही केलं, कारण ते त्यांचं काम आहे, तेवढंच काम आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे शिक्षण देतात की वळण कसं लावायचं मुलांना किंवा अजून काही आपल्या पर्सनॅलिटीमध्ये कसं डेव्हलपमेंट करायचं, हे हल्ली कोण करत नाही. आणि त्यामुळेच जे मुलांमध्ये जे हिडन पोटेन्शियल आहे हे बाहेर येत नाही. बरोबर. मग आज तुला असं वाटतं का इंजिनिअरिंगच्या मुलांना असं प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे, तुला वाटतं का? हो, नक्कीच. कारण तसं प्रशिक्षण मला मिळालं आणि जर मला मी हे मानतो की मला जर तसं प्रशिक्षण मिळालं नसतं तर मीही काहीतरी वेगळं करत असतो आता. बरोबर. पण आता तू एक मरीन इंजिनियर म्हणून भारतात 10वा आलास, बरोबर, याचा बेनिफिट आमच्या शिक्षणाचा झाला का रे तुझ्यावर त्याचा? हो, नक्कीच. त्यामुळेच तर मी म्हणजे सिरियसली घेतलं लाईफला की मला काहीतरी करायचं आहे, कारण माझ्याकडे सध्या हातात काहीच नाहीये. आणि ती जी आपल्याला फिलिंग येते की आपण किती पाण्यामध्ये आहे ही खूप महत्वाची. जोपर्यंत आपल्याला रिअलाइज होत नाही की आपण कुठे आहे, आपलं पोझिशन काय आहे, तोपर्यंत आपण ते मनावर घेत नाही. आणि त्यामुळेच बरीचशी मुले म्हणजे त्यांना जोपर्यंत कळतं तोपर्यंत खूप लेट झालेलं असतं. टाइम मध्ये त्यांना रिअलाइज होणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. मी आता कधी व्याख्यानाला वगैरे जातो, भाषणाला जातो, आणि व्याख्यान देत असताना मी काय करतो की मी बऱ्यापैकी मुलांना सांगतो की तुमचं थोडंसं केअरलेस असणं हे तुम्हाला धोका होऊ शकतो. त्याचं उदाहरण तुझं मी एफकॅटचं देतो.
तुला जी मार्क अॅग्रिगेट जी मार्क्स आहेत ती 59.85% मिळाले, बरोबर बाळा? आणि ती जर तुला 60% असतीस तर तू आज एअरफोर्सची कॅप तुझ्या डोक्यावर घातली असतीस. पण मरीन इंजिनियर मध्ये सुद्धा ऍज अ कॅप्टन सारख्या पदावर तू आता आहेस आणि ती कॅप सुद्धा तुझ्या डोक्यावर अभिमानाने सुंदर दिसते. यू आर लुकिंग हँडसम ऑलवेज. त्या एका म्हणजे 7 मार्क तुझ्या आयुष्यातली कमी पडलीत, तुला ऑफिसर होता आलं नाही, ऍज अ एअरफोर्स ऑफिसर तुला होता आलं नाही. 3 वेळा एफकॅट तू क्रॅक करून सुद्धा. याचं तुला खंत वाटते का रे बाळा? हो, वाटणारच, खंत वाटणार. कारण हे मी जे बोललो की रिअलायझेशन होणं टाइम मध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि थोड्या क्वांटिटीमध्ये का असेना मला खूप लेट झालं हे रिअलाइज होणं. जर मला हे आधी रिअलाइज झालं असतं, आधी जर तुम्ही मला भेटला असता, 4th year मध्ये तुम्ही मला भेटला, जर आधी भेटला असता तर काश. हे तुझी मला आनंद हा की हे तुझे वडील सुद्धा मला म्हटले होते ही गोष्ट की सर तुम्ही मला 1-2 वर्ष अगोदर भेटायला पाहिजे होतं. मला मान्य आहे रजत, तुला असं वाटत असेल की मी एकदा तुझा फार मोठा अपमान केला होता. तुला आठवतं का आपल्या फॉलोअर जिथं होतो कॉलेजच्या हॉस्पिटल इथं, मला तुला मी फार उलट बोललो, तू शांत बसलेलास. ते तुझ्या वडिलांना तुला काय सांगितलं होतं तुला त्याच्या अगोदर की रजत शांत बसायचं, काहीतरी तुला सांगितलं होतं की तू ज्यावेळी सनगर बोलते मी बोलतो असं तुला काय म्हणलेलं. हे तुला आठवतं का? पण तुझा मी एवढा अपमान केला. आता असं जर मी अपमान एखाद्या मुलाचा केला, कुठल्याही विद्यार्थ्याचा, तर तो मुलगा 100% शिक्षकाला उलटा बोलू शकतोय, शिक्षकावर हात सुद्धा उभारू शकतोय. त्यावेळी तुझ्या मनामध्ये फिलिंग काय होते? अरे हे खूपच चुकीचं आहे. कारण शिक्षक हे जे करतात ते स्वतःच्या भल्यासाठी काही करत नाहीत. हे शिक्षक कोणीही शिक्षक असू दे, यांना फायनल त्यांचं एम हेच आहे की आपले स्टुडंट्स जे आहेत त्यांनी एक चांगल्या पदावर यावं. आणि त्यामुळे हे रागवतात किंवा काही इन्सल्ट करतात. त्यावेळेला जर तो इन्सल्ट पॉझिटिव्ह मध्ये न घेता जर नेगेटिव्ह वेमध्ये जर आपण उलट बोललो किंवा हात उगारला किंवा काय, हे खूप चुकीचं आहे. कारण एक म्हणजे ही गोष्टच चुकीची आहे शिक्षकांना उलट बोलणं. आणि दुसरा त्याचा नेगेटिव्ह हे म्हणजे की तुम्हालाच त्याचं नुकसान फेस करायला लागणार आहे. त्यामुळं हे करणे अयोग्य आहे. म्हणजे जर तुम्ही शांत चित्ताने जर त्याचं तुम्ही हे केलं, म्हणजे त्या जे काय बोलतायत इन्सल्ट तुम्ही बाजूला ठेवून त्यातून त्यांना काय सांगायचंय यावर तुम्ही शांतपणे विचार केला तर तुम्हाला कळेल की हा म्हणजे जे ते बोलतायत ते भलेही त्यांची वेळ चुकीची असेल किंवा त्यांची बोलण्याची पद्धत चुकीची असेल, पण त्यातून जे घ्यायचं आहे हे महत्वाचं आहे. कारण ही गोष्ट ज्यावेळी मला आठवते मी तुझा अपमान केला त्याच्यावर मला सुद्धा वाईट वाटतं. मी तुला फार बोललो त्यावेळी, याचं दुःख मला आज सुद्धा होतंय. म्हणजे मी एखादा ज्यावेळी बसतो मी चिंतन करतो, मी प्रत्येक विद्यार्थी माझे चिंतन करत असतो आणि त्यावेळी मी प्रत्येक विद्यार्थी कसं वागलो, मी माझ्या कुठल्या विद्यार्थ्याला किती त्रास दिला, त्यावेळी तुझा त्रास माझ्या लक्षात, मी तुला बोललेलं लक्षात येतं. मी म्हणतो अरे पुढे मी जर चुकलो, मी याला एवढं बोलायला नको पाहिजे होतं, त्यावेळी तू जर मला उलट बोलला असतं तर हा माझा अपमान फार मोठा माझ्या मनाला लागणारा होता. पण तू जे पेशन्स ठेवलेस, हे पेशन्स ऍक्च्युली सर्व विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजेत असं मला वाटतंय. जर तसं ठेवलं तर त्याचा बेनिफिट हा तुला भविष्यात परत झाला. बरोबर ना? आणि हा भविष्यात सर्व मुलांना सुद्धा होणार आहे. त्यामुळे मुलांनी नम्र राहणं हे गरजेचं आहे असं म्हणायचंय का? कारण तुमचे जे अकॅडमिक तुम्ही किती कॅपेबल आहात किंवा तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ह्यापेक्षा जास्त पण म्हणता येत नाही, पण ह्या गोष्टी मॅटर तर करतातच तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये. पण तुम्हाला जे ब्लेसिंग्स मिळतात तुमच्या टीचर्सकडून हे तितकेच महत्वाचे आहेत. आणि जर तुम्ही उलट बोलला तर ते ब्लेसिंग्स मिस आउट होणार. आणि भलेही तुमच्याकडे सगळी कॅपेबिलिटी आहे, सगळे स्किल्स आहेत, पण ती ब्लेसिंग जर कामी नाही आली तर तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज मिस आउट होणार. येस, रिअल बोललास तू, ही रियालिटी आहे. रजत, आता इंजिनिअरिंग मधून मुलं जेव्हा पासआउट होतात त्यांना मरीन इंजिनियर वगैरे व्हायचं असेल तर कोणकोणत्या ट्रेडमध्ये त्यांना जायला पाहिजे तुझ्या माहितीप्रमाणे? मरीन इंजिनियर होण्यासाठी म्हणजे शिपवर बेसिकली 2 प्रकारचे इंजिनियर्स असतात, एक मेकॅनिकल इंजिनियर्स आणि एक इलेक्ट्रिकल इंजिनियर. ENT शिवाले? नाही, इलेक्ट्रिकल. ओके. आणि ENT नाही? प्युअर इलेक्ट्रिकल नाही. बर. आणि मेकॅनिकल इंजिनियर्स हे यांची रिक्वायरमेंट जास्त आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर एका शिपवर एकच लागतो. बरोबर. कारण म्हणजे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स जे आहेत ते जास्त क्रिटिकल मानले जातात आणि एक इलेक्ट्रिकल इंजिनियर हे सगळं सांभाळतो. बरोबर. पण मेकॅनिकल इंजिनियर्स 5 असतात एका शिपवर. ओके. नॉर्मली कारण मशिनरीज बघितलं तर एका शिपवर नाही म्हणलं तरी
400 ते 500 मशिनरीज असतात. बापरे. आणि हे सगळे मेंटेन करणं, त्याचं पिरियडिक मेंटेनन्स असेल किंवा त्याचं ट्रबल शूटिंग असेल, ह्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरची गरज लागते. आणि जेव्हा आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो, हे माझ्याकडून एक चूक झाली की मी इंजिनिअरिंग करताना तेवढं सिरियसली केलं नाही आणि फक्त एक्झाम्स पास करण्यासाठी केलं. एक्झाम्स भले तुम्ही मार्क कमी मिळवले तुम्हाला, पण त्याचे जे नॉलेज आहे किंवा त्याचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत, हे जर तुम्हाला तेव्हाच तुम्ही त्याच्यावर भर दिला ना, मी तर म्हणेन की ह्या जर बेसिक्स तुमचे क्लिअर झाले तर तुम्हाला मार्क्स पण चांगले पडतील. पण भले मार्क्स नाही पडले, पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, कारण भविष्यात आम्हाला कामी येतात. आणि आम्हाला हेच सगळं आहे जे आम्ही इंजिनिअरिंग मध्ये शिकलो 4 वर्ष, तेच आम्हाला इथे अप्लाय करतो. मग तुला थोडस तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे अकॅडमिक इंजिनिअरिंगला असताना याचा त्रास तुला शिपूर गेला झाला का? नाही, कारण मी जेव्हा पासआउट झालो इंजिनिअरिंग मधून, तेव्हा 1 वर्ष माझा GME म्हणून कोर्स होता, ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग. त्यामुळे त्या कोर्समध्ये मी सिरियसली जरा घेतलं माझ्या इंजिनिअरिंगला, किंवा माझे कन्सेप्ट क्लिअर करून घेतले त्याच वेळी. आणि त्यामुळे शिपवर गेल्यानंतर मला त्रास झाला नाही. ओके. मग तू भारतात ज्यावेळी 10वा आला आता मरीन इंजिनिअर मध्ये, त्यावेळी तू अभ्यास कशा पद्धतीने केला, किती वेळ केला असं? त्याचा अभ्यास म्हणजे मी जस्ट माझी इंजिनिअरिंगची फायनल इयरची एक्झाम दिलेली, आणि फायनल इयर मध्ये मी सिरियस झालेलो, त्यामुळे माझा इंजिनिअरिंगचा अभ्यास त्यामध्ये झालेला बऱ्यापैकी. बरोबर. आणि जे ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग जो कोर्स केलाय मी, ज्यात माझा 10वा नंबर आला, त्यात सगळे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे क्वेश्चन्स होते. बरोबर. आणि माझा अभ्यास तेव्हा फ्रेश होता, त्यामुळे मला जास्त प्रिपरेशनची गरज लागली नाही. पण तसं म्हणलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये फक्त 3 ते 4 सब्जेक्ट्स आहेत जे खूप वेटेज ज्यांना आहे, जसं की अप्लाइड थर्मोडायनॅमिक्स किंवा मेटलर्जी झालं किंवा IC इंजिन्स, हे ज्यांचे क्लिअर आहेत कन्सेप्ट या सब्जेक्ट्समध्ये, ओके, त्यांना कुठल्याही कोअरमध्ये म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची कुठल्याही ब्रांचमध्ये गेला किंवा कुठल्याही टाईपच्या कामामध्ये गेला तर हे बेसिक जे सब्जेक्ट्स आहेत हे कामी पडतातच. आणि मग तेच माझे चांगले असल्यामुळे, फायनल इयरला चांगला अभ्यास केल्यामुळे मला त्याचं जास्त हे करायला लागलं नाही प्रिपरेशन. बरोबर. आता तू शिपवर ज्यावेळी जातोस त्यावेळी तुला फिजिकल कसं ठेवतोस? तिथं व्यायाम करतोस? शिपवरती जिम आहे, टेबल टेनिस कोर्ट आहे, तो व्यायाम तुझा असतो? तो व्यायाम आहे. आणि ट्रेडमिल आहे, तर मी रनिंग माझं कंटिन्यू ठेवलेलं होतं. त्यामुळे तू परवा सातारा मॅरेथॉन मध्ये आल्या लगेच दुसऱ्या दिवशी तू पळालास? आलो आणि 2 दिवसांनी लगेच मॅरेथॉन होती. ती क्लिअर केलीस मॅरेथॉन? 21 किलोमीटर. 21 किलोमीटर किती मिनिटात? 2 तास 12 मिनिट. 21 किलोमीटर पळालास? मग शिपूर्ण आलास, एकदम जेलातून आलास आणि डायरेक्ट पळायला लागलास, जेलमध्ये सुटल्यासारखं पळालास म्हणायचं. ओके, व्हेरी गुड. सर्व मुलांना एक फार मोठा संदेश आहे, सर्व व्यक्तींना फार मोठा संदेश आहे. फिजिकल फिटनेस इज मॅटर फ्रॉम युअर लाईफ. तुमच्या जीवनासाठी तुमचं शरीर यष्टी, तुमचा फिजिकल फिटनेस हा महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याचं उदाहरण म्हणजे आमचा विद्यार्थी रजत गायकवाड. रजत, नवीन पिढीतली जी आता मुलं आहेत ही व्यसनाकरते वळतात. म्हणजे व्यसन म्हणजे कोणतं की मोबाईल व्यसन. आता तू सुद्धा मोबाईल मध्ये होताच, मला माफ कर, पण मोबाईल मध्ये त्यांनी जास्त लक्ष घातलं, त्यांची मेंटॅलिटी वगैरे, डोळ्याला ब्लॅक डाग येणे किंवा भरपूर काही प्रॉब्लेम्स होतात. तर ह्यासाठी तुझं त्यांना सजेशन काय असेल? सजेशन म्हणजे मोबाईल ही काही वाईट गोष्ट नाहीये. बर. आपण त्याचा उपयोग कसा करतो ह्यावर ते डिपेंड करतो. बरोबर. गेमिंग मध्ये किंवा इंस्टाग्रामचे रील्स बघण्यात जर आपण तो वेळ घालवत असेल तर त्याचा आपल्याला फायदा तर काय होणार नाही, आपले डोळे खराब होणार, हे त्याच्यावरून दुष्परिणाम होतात. पण जर तुम्ही त्याच्यावरती यूट्यूब व्हिडिओज बघितले, पॉडकास्ट बघितले किंवा काही माहितीची एक व्हिडिओ बघितली किंवा बुक्स वाचले, PDF वाचल्या कसल्या, तर त्याचा तुम्हाला बेनिफिट होणार, तुमच्या नॉलेजमध्ये भर पडणार. ओके. तर असा वापर केला तर मला वाटत नाही की मोबाईल वापरणं हार्मफुल आहे. आणि हे पण लक्षात ठेवा की किती वेळ वापरतो, कारण त्याचा डोळ्यांवर पण त्याचा इफेक्ट झाला नाही पाहिजे असं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट मला रजत हे सांग की व्यसन एक गोष्ट लागलेली आहे समाजाला, म्हणजे लिक्कर व्यसन म्हण किंवा व्यसनाधीनता, स्मोकिंग करणे, त्याच्याबद्दल तुझं मत काय आहे? कारण इंजिनिअरिंगची मुलं सहसा ह्यामध्ये थोडं आढळतात रे, त्याबद्दल तुझं मत काय रे बा? व्यसन करणे हे कुठल्याही
व्यक्तीला जर विचारलं तर तो हेच म्हणणार की हे चुकीचं आहे. कारण त्याने आपल्याला फायदा तर काही मिळत नाही. एक क्षणिक सुख मिळतं सिगारेट ओढल्याने किंवा दारू पिल्याने, पण ते क्षणिक सुख जे आपण कायम लॉंग टर्म मध्ये विचार करायला पाहिजे. एक शॉर्ट टर्म मध्ये विचार केला तर आपण कायम आपल्याला प्रॉब्लेम फेस करायला लागणार. लॉंग टर्म मध्ये विचार केला तर आपल्याला सुख नाही, त्याचं दुःखच मिळणार. क्षणिक सुख आपण घेतो, पण त्याचे साईड इफेक्ट्स आहेत की आपल्याला त्याची जास्त म्हणजे त्याच्या अधीन जातो व्यसनाच्या, आणि मग आपल्याला एक काळ असा येतो की आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मग एकतर आपला म्हणजे पैसे त्यात वाया जातात, आणि दुसरं म्हणजे वेळ वाया जातो, शरीर वाया जातं, फिटनेस राहत नाही, आणि फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स येतात, भांडणं होतात. बरं, फॅमिली प्रॉब्लेम सुद्धा येतात. हे सगळं म्हणजे त्याचे म्हणजे जवळजवळ जीवन उद्ध्वस्त होतं असं होतं. कारण त्याचे जर चांगल्या गोष्टी त्यातून जर प्रत्येक गोष्टीला एक चांगली बाजू असते आणि वाईट बाजू, जसं मोबाईलचं पण ऍडिक्शनचं मी सांगितलं. पण दारू आणि सिगरेट ह्यामध्ये चांगली गोष्ट आपल्याला दिसत नाही. तू नवीन पिढीला काय संदेश द्यायची, नवीन मुलाला काय सांगशील? नवीन पिढीला म्हणजे माझं हे एकच एक ऍडवाइस असेल की जेव्हा टाइम आहे तुमच्याकडे, त्या टाइमचा योग्य वापर करावा, आणि तुमच्याकडे म्हणजे पुस्तक वाचणे किंवा काही इतर स्किल्स जे आहेत ते डेव्हलप करा तुमचे, जे तुम्हाला फ्युचर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये कामाला येतील. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही भले प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही खूप पुढे जाल, पण तुमची हॉबीज आणि तुमचे जे पॅशन आहेत ते तुम्ही फॉलो केलंच पाहिजे. आता जसं मी रनिंग फक्त फिटनेससाठी करत नाही, ती माझी हॉबी आहे, ती मी कायम ठेवणार. भले म्हणजे मला टाइम नाही भेटला तरी मी ती सकाळी माझा वेळ काढणार, किती थकलेलो असेल तरी थोडा वेळ मी माझी एक्सरसाइज ठेवणार, कारण मला त्यात आवड आहे आणि ती आवड आपण जोपासली पाहिजे. तुझे वडील पण आता अजून सुद्धा आजारी पडलेले असतात सुद्धा, अजून पळतात. काल रात्री मी त्यांना कॉल केला. आम्ही 4 जण, आई, बाबा, मी आणि माझा लहान भाऊ, हे सगळे मॅरेथॉन मध्ये असतात. आणि मॅरेथॉन मध्ये जात असताना त्यांना प्रॉब्लेम झाला, तरी सुद्धा काल मी फोन केला, सनगर सर मी 10 किलोमीटर मॅरेथॉन केली म्हणले, 10 किलोमीटर. मग म्हणलं अहो सर आजारी आहे तुम्ही? तर नाही, मी जरा पळतो, जरा चालतो म्हणतात. तर म्हणजे हे तुझ्या घरातूनच तुला एक बाळकडून मिळालेलं आहे फिजिकल फिटनेसचं. बरोबर. ऍडिक्शन्स पासून म्हणजे जेवढं कमी ऍडिक्शन्स, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा वापर जो आहे तो चांगला, फोनचं उदाहरणार्थ, की ऍडिक्ट होऊ नये कुठल्या गोष्टीला, आणि त्याचे जे चांगले बाजू आहेत त्याचा जास्त तुम्ही एक्सप्लोर केलं पाहिजे. वाईट गोष्टी आणि जो टाइमपास तुम्ही करता ते तुम्हाला नंतर त्याचे दुष्परिणाम भोगायला लागणार आणि पश्चाताप होणार. त्यामुळे आता टाइम असताना तुम्ही स्किल्स डेव्हलप करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुला कधी कधी असं वाटतं का रजित, आता हा शेवटी प्रश्न विचारतो, की समज चुकून जर तू आमच्या अंडरमध्ये नसतास तर तुला जीवनामध्ये थोडासा त्रास भोगावा लागला असता. आता जो त्रास असेल तर आताचं जीवन तुझं वेगळं आहे, कारण तू महिन्याला 2-4 लाख रुपये मिळवतोयस महिन्याला, त्यामुळे तुझं जीवन आता व्यवस्थित चाललंय. तुला असं वाटतं का हे जर झालं नसतं तर माझ्या जीवनामध्ये थोडंसं वेगळं कलरने आलं असं वाटतं का? हो नक्कीच, कारण मी जेव्हा त्या फेज मध्ये होतो तेव्हा माझ्याकडे काही प्लॅन नव्हता. मी जीवनात काय करणार आहे हे माझ्याकडे क्लिअर आयडिया नव्हती, कारण माझं जे मेन एम होतं डिफेन्समध्ये जाणं ते मी करू शकलो नाही काही कारणामुळे. पण एक प्लॅन म्हणून माझ्या आयुष्यामध्ये काही असं हे नव्हतं की मला हेच करायचं आहे. पण मी सिरियसली घेतल्यानंतर त्याच्यावरती काम करून की मी बसून जरा शांत डोक्याने विचार केला की अच्छा आता हे झालं नाही तर आपल्याला पुढे काय करता येईल त्याच्यावर. नुसते बसून न राहता मी त्याच्यावरती काम केलं, एक्सप्लोअर केले ऑप्शन्स, आणि मग सिलेक्शन झालं. येस, आज माझा विद्यार्थी रजत गायकवाड, माझ्या विद्यार्थ्यांना मी सारखं माझ्या मुलासारखं समजतो आणि सदैव माझ्या विद्यार्थ्यांना माझं मुलंच समजतो आणि मी त्यांना म्हणतो पण. आज माझा विद्यार्थी, माझं मूल माझ्याजवळ बोलत आहे, ह्याचा मला फार अभिमान वाटतोय. आणि असंच नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना एक चांगला संदेश देण्याचं कार्य रजतने केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही ही मुलाखत बघून जर तुम्ही तुमच्या जीवनाचं प्लॅन ठरवला, तुमच्या जीवनाचं टार्गेट जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही सुद्धा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ होशील असं मला वाटतंय. आणि आज जो एक काळचा माझा विद्यार्थी, मी ज्याला म्हणजे चुकल तिथं बोलायचं, आज त्याचे विचार मला सुद्धा विचार करायला लावणारे असे विचार आहेत.
तर त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. नमस्कार. जय हिंद.